उदाहरण नंबर 27, लक्ष द्या. उदाहरण नंबर 27 आपल्याला पाहायचं आहे. अजय, विजय आणि सूरज 3 भागीदार आहे. याच्यामध्ये किती भागीदार आहे? 3. अजय, विजय आणि सूरज समप्रमाणात नफा तोटा वाटून घेतात. कसा वाटतात? समान. तिघं आहेत, 3 भागाचा शुद्ध नफा निघून जाते. वाटून घेणारे भागीदार आहेत. त्यांचे 31 मार्च 2007 रोजीचे 23 पत्रक खालीलप्रमाणे. विवरण: नावेराशी, जमाराशी, खरेदी व विक्री आहे, वेतन आहे, स्कंद, ऋणको धनको, प्राप्यपत्र, देवीपत्र, भूमी इमारत, परत. परत म्हणजे विक्री परत, खरेदी परत. विक्री परत नावेला असते, खरेदी परत जमाला असते. मजुरी, बँक शिल्लक, विमा, जाहिरात, उपस्कर, भाडे व कर, व्याज, भांडवल खाते अजय, विजय, सूरज. तर आहारण नाही आहे याच्यामध्ये, आहे का? पुढे जाऊ. समायोजना नंबर 1. स्कंदाचे मूल्य किती आहे? 30,000. नंबर 2. स्कंदाचे मूल्य म्हणजे सवरण स्कंदाचे मूल्य आहे. ते सवरण स्कंद आपण टिकमार्क करत नाही, कारण 23 पत्रकात सवरण स्कंद राहतच नाही. 23 पत्रकात सवरण स्कंद राहतच नाही. पुढे जाऊया. उपस्करवर वार्षिक 10% आणि भूमी इमारतवर 5% घसारा. उपस्करवर टिकमार्क करा, भूमी इमारतवर करा. केलं का? 31 मार्च 2007 रोजी रुपये 5,000चा माल खरेदी केला, परंतु खरेदी पुस्तकात नोंद केली नाही. नोंद न केलेली खरेदी, खरेदीवर टिकमार्क करा आणि धनकोवर करा. पूर्वदत्त विमा 500. पूर्वदत्त विमा, विमावर करा. त्याच्यातच आहे. अदत्त खर्च वेतन आहे. अदत्त खर्च वेतन आहे 2700, मजुरी 3400. वेतनवर टिकमार्क करा, मजुरीवरही करा. बुडीत कर्ज म्हणून 1200 आणि बुडीत कर्ज निधी म्हणून 10% ऋणकोवर तरतूद करा. बुडीत कर्ज आहे का पहा? नाही, ऋणको आहे. ऋणकोवर 2 वेळा टिकमार्क करा. काहून 2 वेळा? कारण बुडीत कर्जही आहे 1200 आणि बुडीत कर्ज निधी आहे 10%, म्हणजे 2 झाले ना. आणि बुडीत कर्ज नाही आहे त्याच्यात. आहे का बुडीत कर्ज? नाही आहे. पुढे जाऊ आपण. समजलं एवढं? तयार करा व्यापार खाते, नफा तोटा खाते, ताळेबंद. करूया पहा. उदाहरण नंबर 27. भागीदारी संस्थेच्या पुस्तकात किंवा अजय, विजय आणि सूरज यांच्या पुस्तकात. नंबर 1 व्यापार खाते, दिनांक 31 मार्च 2007 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता विवरण रक्कम डावी नावे उजवी जमा. नंबर 2 नफा तोटा खाते, दिनांक 31 मार्च रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता विवरण रक्कम डावी नावे उजवी जमा. नंबर 3 ताळेबंद, दिनांक 31 मार्च रोजीचा देयता रक्कम, संपत्ती रक्कम. ठीक आहे. आता 23 पत्रकातले पद लिहायच्या आधी आपण प्रिपरेशन करतो. काय करतो? प्रिपरेशन. प्रिपरेशनमध्ये व्यापार खात्याच्या नावे लिहितो. प्रारंभ, स्कंद, नंतर खरेदी वजा खरेदी परत. खरेदीवर समायोजना आहे कोणती? प्लस नोंद न केलेली खरेदी आहे म्हणून लिहिलं. जमाला विक्री वजा विक्री परत. नोंद न केलेली विक्री आहे का? नाही आहे. त्याच्यानंतर नफा तोटा खात्यात काही लिहायचं नाही. ताळेबंदाच्या देयताला अजयचे भांडवल, अजयचे भांडवल प्लस भांडवलावर व्याज आहे काय? नाही आहे. नाही लिहिलं तरी चालते. 2 लाईन जागा मायनस उचल, पण उचल पण नाही आहे का? उचल आहारण, मग नाही लिहिलं तरी चालते ना. अजयचे भांडवल प्लस भांडवलावर व्याज, मग भांडवलावर व्याज आहे काय? नाही आहे. आणि उचलही नाही आहे, मग 1 लाईन जागा सोडा, असं करून टाका. अजयचे भांडवल
अरे काय म्हणतो, जेवला? अजयचे भांडवल प्लस व्याज 2 लाईन जागा मायनस उचल, पण अजय आहे, अजयचे भांडवल आहे, व्याज नाही आहे, उचलही नाही आहे, मग लिहायची गरज नाही. नाही लिहिलं तरी चालते, मग लिहिलं तरी आपल्याला डॅशच द्यायला लागेल का नाही तिथं. त्याच्यानंतर एक लाईन कशासाठी, शुद्ध नफा किंवा तोट्यासाठी सोडली आपण. विजयचे भांडवल, विजयचे हेच तेवढी जागा सोडायला लागेल. आणि सूरजचे भांडवल, तसंही एक भांडवल जास्त असलं आहे, मग आपल्याला जागा जास्त लागेल ना, म्हणून आपण ते बाकीचे एक्स्ट्राचे पदं लिहिणारच नाही. समजलं का तुम्हाला हे? चला 23 पत्रकातले पदं लिहू. हे जो डब्बा आहे ना, हा 23 पत्रक आहे. 23 पत्रकामधलं प्रत्येक पद म्हणजे एक एक पद एकच वेळा लिहितो आपण, आणि समायोजनेमधलं एक पद 2 वेळा, म्हणजे 2 नोंदी होते. 23 पत्रकातल्या पदातल्या नोंदी करू बघा. सर्वात पहिलं पद आहे खरेदी. कोणतं आहे? खरेदी. खरेदी कुठली लिहितो आपण? खरेदी व्यापार खात्याच्या नावेला. आतमध्ये लिहूया 105,000. विक्री व्यापार खात्याच्या जमाला 1,96,300. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे वेतन. वेतन नफा तोटा खात्याच्या नावेला, पण नफा तोटा नावे जमाला पद लिहिताना 2-3 लाईन सोडून लिहायचं. वेतनवर समायोजना आहे, आतमध्ये लिहू 12,000. समायोजनेसाठी जागा, हे टिकमार्क त्याच्यासाठी करतो आपण, काय याच्यावर समायोजन आहे, जागा सोडा. पुढे जाऊ. स्कंद म्हणजे कोणता स्कंद? प्रारंभ स्कंद लिहिलाच आहे, याच्यात काही प्लस मायनस होत नाही, याची रक्कम डायरेक्ट रक्कम मध्ये. ऋणको संपत्ती, ऋणकोवर 2 समायोजन आहे, म्हणून ऋणको ची रक्कम आहे 25,200. इथं 3 लाईन जागा सोडू आपण. किती लाईन? 2 समायोजन आहे ना, 3 लाईन, म्हणजे पहिली समायोजना, मग टोटल, मग दुसरी समायोजना. ठीक आहे. त्याच्यानंतर धनको देयता. धनकोवर पण समायोजन आहे, एकच आहे, पण 15,000 आहे रक्कम. समायोजनेसाठी जागा. प्राप्य विपत्रे संपत्ती. प्राप्य विपत्रे किती? 63,400. समायोजना नाही आहे. देय विपत्रे, देय विपत्रे किती? 29,100. भूमी व इमारत, भूमी व समायोजना आहे 49,000. पुढे जाऊ. परत. परत म्हणजे विक्री परत, खरेदी परत. विक्री परत नावेला आहे, ते कुठे लिहायची? जमाला. विक्रीमधून मायनस 7,300. 0 0, 3तून 3 गेले 0, 6तून 7 जात नाही, 16तून 7 गेले 9, हातचा दिला, 9तून 1 गेला 8, 1. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे खरेदी परत जमाला. तर जमाचं पद कुठे लिहितो आपण? नावेला. खरेदी परत किती आहे? खरेदी परत 3,000. टोटल करू शकतो आपण, किंवा नाही नंतर केली तरी चालते. समजलं ना? याच्यात हे काय करायचे? मायनस, आणि मग हे नोंद न केलेली खरेदी प्लस करायला लागेल. रफमध्ये करू शकतो नंतर. चला. मजुरी आहे 26,100. मजुरी कुठे लिहायची? व्यापार खात्याच्या नावेला, पण आतमध्ये. का बरं? समायोजन आहे. पुढे जाऊ. बँक शिल्लक संपत्ती. बँक शिल्लक म्हणजे बँकेत पैसे शिल्लक आहे आपले. बँकेत जर पैसे आहे आपले, तर बँकेतले पैसे आपली काय आहे? संपत्ती. पुढे जाऊया. विमा नफा तोटा खात्याच्या विमावर समायोजन आहे, आतमध्ये लिहून घेऊ 5,000. जाहिरात नफा तोटा खात्याच्या जाहिरातवर समायोजन नाही आहे. उपस्कर संपत्ती, उपस्करवर समायोजन आहे 29,000.
भाडे व कर नफा तोटा खात्याच्या नावेला. समायोजना नाही आहे. 5,000. व्याज नावेला नाही आहे, जमाला आहे. व्याज कुठं आहे? व्याजची रक्कम पहा कोणत्या साईडला आहे? जमाला. तर नफा तोटा खात्याची कुठली आहे? जमाला. किती? 800. भांडवल खाते अजय विजय सूरज इकडे देत आला. 70,000 अजयचे, विजयचे 50,000 आणि सूरजचे 30,000. ओके, पुढे जाऊ. समायोजना नंबर 1. स्कंदाचे मूल्य किती आहे? 30,000. स्कंदाचे मूल्य म्हणजेच संवरण स्कंदाचे मूल्य. समायोजनेच्या 2 नोंदी होते. मग संवरण स्कंदाच्या 2 नोंदी कुठे होते? व्यापार खात्याच्या जमाला. किती आहे संवरण स्कंद? आणि दुसरी नोंद ताळेबंदाच्या संपत्तीला. $30,000. ओके. उपस्करवर वार्षिक 10% आणि भूमी व इमारतवर वार्षिक 5% काय? घसारा. घसारा कसा करायचा? भूमी व उपस्करवर 10% आहे. हॅलो, उपस्कर वर मायनस करू घसारा. 10% काढणं सोपं आहे. कशा काढायचे? एक शून्य कमी. 2970. 2,970. 2,970. एक शून्य कमी केलं तर शून्यातून शून्य गेलं 0. तारीख बिरीक नाही आहे ना याच्यावर, पण डायरेक्ट काढलं. 10तून 7 गेले 3. 0 आहे. 10तून 7 गेले 3 आजचा दिला. 17तून 10 गेले 7 आजचा दिला. 9तून 3 गेले 6 2. ओके. उपस्करवर घसारा काय केला? मायनस. उपस्कर काय आहे? संपत्ती. संपत्ती काय झाली? कमी झाली. नुकसान नाही झालं का? मग संपत्ती कमी झाली तर काय होते? नुकसान. नुकसान नफा तोटा खात्याच्या नावेला. उपस्करवर घसारा 2,970. 2,970. पुढे जाऊ. भूमी इमारतवर वार्षिक 5%. भूमी इमारतवर मायनस. पाहता 49,300. 10% असतं तर 4,930 लिहून खतम झालो असतो आपण कार्यक्रम. किती लिहिले असते? 4,930. पण 10% नाही आहे, 5% आहे. 5% कसे काढायचे? 10% काढून अर्धे करायचे. पण 10% काढले 4,930. किती? 10%. त्याच्या अर्धे करणं कठीण आहे. अर्धे करणं कठीण आहे ना. सोपं असेल तर 10% काढून अर्धे करायचे. पण 10% काढणं जर 10% काढून जर अर्धे करणं कठीण असेल तर मग 1% काढून 5 गुणाचं. दुसरा पर्याय कोणता? दुसरा पर्याय आपल्याकडे 1%. 10% किती येते? 4,930. हे झाले 10%. आता याच्या 5% म्हणजे अर्धे करणं कठीण आहे ना. मग करू शकतो असं काही नाही. मग 4,000चे अर्धे 2,000. 900चे अर्धे 450. 30चे अर्धे 15. 5 6 4 2 असं येईल ते. समजलं का? पण अजून काय उपाय आपल्याजवळ? अजून उपाय असा आहे का 10% काढल्यापेक्षा 1% काढा. अर्धे करणं कठीण आहे की नाही? मग अर्धे करणं कठीण आहे तर त्याच्या 1% इथे 493. 1% म्हणजे 2 शून्य कमी करायचे. 1% म्हणजे 2 शून्य कमी केले म्हणजे किती आले? 493. ते झाले 1%. आपल्याला किती टक्के पाहिजे? 5. 5 न गुण आले. 5 त्रिक 15शी 5 चाला 1. 5 9 45 1 46 6. हातचे आले 4. 5 चोक 20 आणि 4 आले 2465. मगाशी तेवढे चालते. किती आले ते? 2465. 2465 रुपये काय करू?
10तून 5 गेले 5, हातचा दिला. 10तून 7 गेले 3, हातचा दिला. 13तून 5 गेले 8, हातचा दिला. 9तून 3 गेले 6, 4. भूमी व इमारत संपत्ती आहे. संपत्तीमधून घसारा मायनस झाला म्हणजे नुकसान झालं. नफा तोटा खात्याच्या नावेला भूमी व इमारतवर किती 2465. एनी डाऊट? पुढे जाऊ. 31 मार्च 2007 रोजी 5000चा माल खरेदी केला, परंतु खरेदी पुस्तकात नोंद केली नाही. नोंद न केलेली खरेदी, खरेदीमध्ये प्लस 5000. मग आता याची टोटल कशी? 1,05,000 आहे. हॅलो, मायनस 3600 करून टाकू पहिले. 0 0, 10तून 6 गेले 4, हातचा दिला. 5तून 4 गेले 1 0 1, प्लस आहे 5000. 5000 प्लस आहे ना, हे मायनस होते, प्लस आहे. 0 0 4, 5 1 6 0 1, 1,06,000, 1,06,400. नोंद न केलेली खरेदी, खरेदीमध्ये प्लस आणि धनकोमध्ये प्लस. किती? 5000, 15 आणि 5 20,000 झाला. चला पुढे. पूर्वदत्त विमा. पूर्वदत्त काय होते? मायनस. पूर्वदत्त म्हणजे आगाऊ दिले. किती? 500. 5,500 मधून मायनस 500 तर 5,000. पूर्वदत्त काय होते? मायनस. आणि कुठे जाते? संपत्तीला. पूर्वदत्त विमा. पूर्वदत्त म्हणजे आगाऊ दिले. पूर्वदत्त म्हणजे जास्तीचे दिले, आगाऊ दिले तर काय होते? मायनस. आणि जास्तीचे दिले म्हणजे संपत्ती. किती? 500. 500. त्याच्यानंतर आहे अदत्त. अदत्त म्हणजे दिले नाही. पूर्वदत्त म्हणजे जास्तीचे दिले. जास्तीचे दिले तर मायनस करायचे, संपत्तीला लिहायचे. आणि अदत्त म्हणजे दिले नाही. दिले नाही तर मग द्या लागेल ना. दिले नाही तर प्लस. अदत्त प्लस होते वेतन. अदत्त वेतन, वेतन मध्ये प्लस. अदत्त प्लस किती? 2,700. 0 0, 7 आणि 3 10, 0 चला 1 2 1 3 2 5 1. अदत्त काय होते? प्लस. दुसरी नोंद देयताला. अदत्त वेतन किती? 2700. आणि अजून काय? अदत्त मजुरी. मजुरीमध्ये प्लस. अदत्त, अदत्त प्लस होते 3400. 0 0 5 3 आणि 6 9 2. अदत्त प्लस होते. दुसरी नोंद देयताला. अदत्त म्हणजे दिले नाही. दिले नाही म्हणजे द्या लागते. द्या लागते तर मग देयता. द्या लागते म्हणजे देयता. अदत्त काय होते? जो अदत्त खर्च आहे त्या खर्चामध्ये प्लस. आणि दुसरी नोंद देयताला. आणि पूर्वदत्त मायनस. आणि संपत्तीला जास्तीचे दिले तर. पुढे जाऊ. बुडीत कर्ज म्हणून 1200 आणि बुडीत कर्ज निधी म्हणून 10% दराने ऋणकोवर तरतूद करा. बुडीत कर्ज ऋणकोमधून काय करतो? मायनस. बुडीत कर्ज किती? 1200. पहिले हे मायनस करून घेऊ. 0 0, 2तून 2 गेले 0, 5तून 1 गेला 4. बुडीत कर्ज मायनस केलं. आता काय म्हणते तो? 1200. बुडीत कर्ज निधी किती? 10% मायनस. बुडीत कर्ज निधी किती? 10%. कोणाच्या 10% काढायचे? ऋणकोच्या नाही. कोणत्या? ऋणकोच्याच. पण कोणत्या ऋणकोच्या? हे ऋणको नाही पहिलंवालं. याच्यातून पहिले बुडले ना 1200, मग उरले किती? 24,000. 24,000च्या म्हणून मायनस केलं. त्याच्या 10%. मग 24,000च्या 10%. हां, व्हेरी गुड. 0 0, 10तून 4 गेले 6, हातचा दिला. 4तून 3 गेले 1 2. समजलं का तुम्हाला हे?
पहिले ऋणकोमधून बुडीत कर्ज मायनस केलं, मग जे उरले त्याच्या 10% बुडीत कर्ज निधी मायनस केला गेले. दोन्ही बुडीत कर्ज काय झाले मायनस झाले संपत्तीमधून, म्हणजे काय झालं नुकसान. नुकसान नफा तोटा खात्याच्या नावेला. कुठचे होय ते समायोजनेमधले. नवीन बुडीत कर्ज किती 1200 प्लस नवीन बुडीत कर्ज निधी, अभी नवीन दे समायोजनेमधले म्हणजे कोणते नवीन. नवीन बुडीत कर्ज किती आहे 1200. नवीन बुडीत दोन्ही कुठे लिहायचे नफा तोटा खात्याच्या नावेला. 0 0 4 2 6 3. कळलं का. दोन्ही मायनस झाले नाही का. दोन्हीमुळे संपत्ती काय झाली कमी झाली. मग नुकसान नाही झालं का. नुकसान नफा तोटा खात्याच्या नावेला दोन्ही एकत्र गेले. मी कळलं का. पुढे जाऊ. संपलं. मग काय करायचं आता क्लोज करायचं. पहिले क्लोज करू व्यापार खाते. पहा व्यापार खात्याची कुठची टोटल बिटल राहिली का पाहून घ्या. पहिले नाही राहिली. जमाची टोटल करू 0 0 0 9 3 आणि 8 11. 11शी 1 आजचाला 1 1 1 2. 2,19,000 जमाची. 0 0 2 0. 5 आणि 4 9. 9 आणि 6 15. 15 आणि 9 24. 24शी हातच्या आले 2 आणि 2 4. 4 आणि 2 6 1. जमाची जास्त आहे ना 2,19,000. तेच नावेला, पण नावेची 2,19,000 नाही आहे. 1,64,900 आहे. मग याच्यातून मायनस करू, जेवढे कमी आहे तेवढे काढू. 10तून 9 गेले 1 हातचा दिला. 9तून 5 गेले 4. मग हातचा द्यायची गरज नाही ना. 1तून 6 जाते काय नाही. 11तून 6 गेले 5 हातचा दिला. 2तून 2 गेले 0. 54,100 आले. कुठं कमी आहे नावेला. कमी आहे नावेला. नावेची कमी आहे टोटल नावेला. 54,100 याला नाव द्यायचं. इथे लिहायचं नफा तोटा खात्याला आणि हा जो सकल नफा आहे इकडे कुठे लिहायचा जमाला. किती 54,100. क्लोज करूया. जमाची टोटल करू 0 0 8 आणि 1 9. 5 आणि 4 9. 5 59,900. 0 5 5. 0 6 आणि 7 13. 13शी 3 हातचा आला 1. 1 आणि 6 7. 7 आणि 4 11. 11 9 20. 27 28 29 30. 30शी 0 हातच्या आले 3. 3 आणि 3 6. 6 आणि 2 8. 8 आणि 3 सॉरी 8 आणि 2 10. 10 आणि 5 15. 15 आणि 5 20 आणि 5 25शी हातच्या आले 2 आणि 1 3 आणि 1 45,035. मायनस करू. 10तून 5 गेले 5 हातचा दिला. 10तून 4 गेले 6 हातचा दिला. 9तून 1 गेला 8. 9तून 5 गेले 4. 5तून 4 गेले 1. 14,865. जमाची टोटल आहे 59,900. हेच इकडे. आता जे बॅलन्स आहे ते डायरेक्ट लिहायचं नाही. त्याला नाव द्यायचं शुद्ध नफा. आणि हा शुद्ध नफा वाटा लागते अजय विजय सूरज ह्या तिघांना 14,865 रुपये वाटा लागते. काय लिहा लागते इथं भागीदारांना. आणि वाटा कशा लागते समान. 14,865 समान वाटा लागते. कसे वाटा लागते समान. समान म्हणजे किती जण आहे 3. तर 3 न भागाचं. 3 न भागलं तर समान म्हणजे
एकास एकास एक, समान समान समान, एकन एक, दोनन एक, म्हणून 3 न भागतो आपण. आणि 3 न भागून मग जे भागाकार आला त्यांना एकले गुणाचा तेवढेच येते, एकले गुणाचा तेवढेच येते, एकले गुणाचा तेवढेच येते, म्हणून आपण 3 न. 3 चौक, 4 2 गेले 2 0, 8, 3 9, 3 9 27, 8 7 गेला 1 0, 6, 3 5, 6 5 गेला 1 0, 5, 3 5 किती आले 4900, 4 9 55, 4 9 55. हे जे तीनही आहे यांची टोटल जर केली तर एवढी येते. मग हा जो शुद्ध नफा आहे हा त्यांच्या भांडवलमध्ये काय करायचा प्लस 4955, 4955, 4900, 5 5 9 4 7, 5 5 9 4 5, 5 5 9 4 3. ओके. ताळेबंदाच्या दोन्ही साईडची टोटल समान यायला पाहिजे. 0 5 5 10 5 15, 15शी 5, हातचा आला 1, 1 5 6, 6 5 11, 11 5 16, 16शी 6, हातचा आला 1, 1 4 5, 5 7 12, 12 13, 13 9 22, 22 9 31, 31 9 40, 40शी 0, हातच्या आले 4, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 9 18, 18 4 22, 22 आणि 4 26, 26 आणि 4 30, 30शी हातच्या आले 3 आणि 2, 5 आणि 2, 7 आणि 3, 10 आणि 5, 15 आणि 7 22, 2,20,065, 0 0 5, 0 0 3 आणि 3 6 येते वाटते, 0 5 आणि 7 12, 12 8 20, 24 आणि 6 30, 30शी 0, हातच्याले 3, 3 आणि 6 9, 10 16, 17 18 19 20, 20शी 0, हातच्याले 2, 2 आणि 3 5, 6 7 10 14, 14 आणि 6 20 आणि 2 22, 2,20,065 दोन्ही साईडची टोटल आली. म्हणजे आपण सोडवलं उदाहरण बरोबर आहे.